अभयराजे धोंडे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत शिटीचा प्रचार केला. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव युवराज अभयराजे धोंडे हे प्रचार करण्यासाठी गावोगावी फिरत आहेत. कसल्याही उन्हातानाचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत गावचे दौरे करत आहेत. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी शिट्टी चिन्हाबाबत माहिती देत आहेत. तसेच आम्हाला मतदान करून सेवा करण्याची संधी देण्यात यावी असे आवाहन ते करत आहेत. मतदारांच्या नतमस्तक होत आहेत. सर्वांना नम्रपणे आवाहन करणे त्यांची ही एक मतदारसंघामध्ये वेगळीच क्रेज निर्माण झाली आहे. सुरडी नागतळा परिसरात त्यांनी आज शुक्रवारी दौरा केला. या ठिकाणी एका शेतात महिला कांदा लागवड करीत होत्या. थेट वाफ्यातील पाण्यात जाऊन चिखलात नमुना दाखवत शिट्टी चिन्हाबाबत सांगून मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केलं. माजी आमदार भीमराव धोंडे यांचे अख्खे कुटुंबच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. कुटुंबातील सर्व सदस्य मतदारांना विनम्रपणे शिट्टी चिन्हाबाबत माहिती सांगत आहेत. अभयराजे धोंडे हे प्रत्येक मतदाराला नम्रपूर्वक नमस्कार करणे, दोन्ही हात जोडून विनम्रपणा निर्माण करणे, तसेच वृद्धांच्या नतमस्तक होणे आणि तरुणांची गळाभेट घेणे अशा त्यांच्या सुज्ञपणामुळे मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे. अभयराजे धोंडे यांनी आत्तापर्यंत आष्टी तालुका पिंजून काढला आहे. अभयराजे यांचे या सुज्ञपणाचा आणि विनम्रपणाचा माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना निश्चित मताच्या रूपाने मोठा फायदा होणार आहे, अशी देखील चर्चा मतदारसंघामध्ये सुरू असून आष्टी मतदारसंघात शिटीचाच सर्वत्र आवाज घुमू लागला आहे.